मित्रांनो, कालच एक दुःखद बातमी आली. आपले ज्येष्ठ नेते मधु देवळेकरजी, जे पदवीधरचे आमदार होते, काल त्यांचं निधन झालं. त्यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी आपण आपल्या जागेवरती 2 मिनिटांसाठी प्रार्थना करूया. ओम शांति शांति शांति. धन्यवाद. मित्रो, 2024 मध्ये एक इतिहास घडला आणि पहिल्यांदा तिसऱ्या वेळी देशाचे पंतप्रधान म्हणून या देशातील जनतेने नरेंद्र मोदींना कौल दिला, जनादेश दिला. एकदा मुंबईच्या या कार्यकारिणीच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करूया. भारतीताई मंचावर आहे. आपला हा दोष असाच टिकवून ठेवा, कारण आता 26 तारखेला जो बदला घ्यायचा आहे, 2 निवडणूक मुंबईत आपल्याला त्याची तयारी करायची आहे. पदवीधरसाठी किरण शेलार आणि शिक्षक आमदारासाठी शिवनाथ दराडे असे 2 उमेदवार आपण दिले. आज पदवीधरच्या तयारीकरिता आजची बैठक आहे. विजय संकल्प मेळावा आपण नाव दिलं आहे आणि परवा शिक्षक मतदारसंघाच्या तयारीकरिता मुंबईची बैठक असणार आहे. मी सर्वात पहिलं ही जी निवडणूक ज्यांच्या मार्गदर्शनात आपण लढणार आहोत, अतुलजींना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना द्यावी. अतुलजी. आज के इस अपने विजय संकल्प सभा के प्रमुख वक्ता, हम सभी के नेता, राज्य के उप मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, मुंबई भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष आशीष शेलार जी, मंच पर बैठे हुए सभी विधायक, भारतीय जनता पार्टी मुंबई के मान्यवर नेतागण और आज के इस संकल्प बैठक में उपस्थित मुंबई भारतीय जनता पार्टी के सभी प्रमुख पदाधिकारी, बंधु भगिनी, सबसे प्रथम तो 2024 के लोकसभा चुनाव में आप सभी के प्रयास के कारण एक ऐतिहासिक जीत देश भर में भारतीय जनता पार्टी ने हासिल की. इसके लिए आप सभी को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूं, आप सभी का अभिनंदन करना चाहता हूं. मैं सिर्फ पदवीधर चुनाव जो 26 जून को है उसको लेकर कुछ बिंदु आपके सामने रखने के लिए मेरे को कहा गया. इसके लिए कुछ बिंदुओं को मैं स्पर्श करना चाहता हूं. लोकसभा चुनाव का जिक्र यहां किया गया.
ये कोई लोकसभा चुनाव का विश्लेषण करने की यहां आवश्यकता नहीं, जगह ही नहीं। उसके बारे में माननीय देवेंद्र जी ने अपना वक्तव्य भी रखा है, लेकिन मैं इतना ही कहूंगा कि माननीय देवेंद्र जी ने परसों महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के विधायकों के बैठक में मार्गदर्शन करते हुए जो कहा कि हम 3 पार्टी के गुट से नहीं लड़ रहे थे, तो उनके साथ साथ फेक नरेटिव करने वाले और एक गुट के साथ भी हमारी लड़ाई चल रही थी। और मैं आप सभी से इतनी प्रार्थना करूंगा कि ये फेक नरेटिव तैयार करने का जो साजिश की जाती है, उसके खिलाफ भी हम आने वाले दिन में ये चुनाव के माध्यम से हम सभी को एक संघर्ष करना है। आज मैंने एक वीडियो देखा कि 1.5 लाख मतों से भी ज्यादा लीड से माननीय मोदी जी वाराणसी में से चुन के आए तीसरी बार। तो जर्मनी में बैठे हुए किसी व्यक्ति जो वीडियो बना रहा है आजकल, उसने बताया कि भारत के इतिहास में प्रधानमंत्री जी को कभी इतनी कम लीड आई नहीं थी। और सही में तो स्वर्गीय इंदिरा गांधी जी 77 के चुनाव में लीड की बात छोड़ो, प्रधानमंत्री होने के बावजूद वो रायबरेली से हार गई थी। और पंडित नेहरू जी को भी कभी 1 लाख से ज्यादा लीड उनके चुनाव में कभी मिला नहीं। लेकिन फेक नरेटिव चलाने का एक फैक्ट्री इन लोगों ने लगाई है। और इसके लिए मैं आपको इतना ही कहूंगा कि चुनाव में जो भी नतीजे आए हैं वो सही अर्थों में कहने हैं तो सेफोलॉजी के भाषा में कहने हैं तो सिर्फ और सिर्फ कई जगह पर अपनी सीट गई, उसका कारण कुछ होगा तो इंडेक्स ऑफ ऑपोजिशन यूनिटी जिसको सेफोलॉजी में कहते हैं, वो इंडेक्स ऑफ ऑपोजिशन यूनिटी थोड़ा हाई था, इसके लिए अपनी कई सीटों में गड़बड़ हुई। कोई भारतीय जनता पार्टी का सामाजिक आधार ये खिसक गया है, ऐसे कोई गलतफहमी में रहते होंगे तो उनको 26 जून के अपने ये चुनाव के माध्यम से मुंबई की जनता जवाब दे के रहेगी। ये आज मैं बहुत स्पष्ट रूप से कहना चाहता हूं। चुनाव बुधवार को 26 जून को है। 1,20,000 से भी ज्यादा 1,20,936 इतने वोटर ये चुनाव में है। आज 13 जून है। 26 जून को सुबह 7 बजे मतदान को प्रारंभ होगा। इसका मतलब अपने हाथ में 12 दिन है। ये 12 दिन में 16 जून और 23 जून का रविवार अपने हाथ में है। 1,20,000 मतदार डिवाइडेड बाय 227 227 वार्ड करेंगे तो औसत मेरे ख्याल से 550 वोटर हर वार्ड में आते हैं। और ये 550 मतदारों को आने वाले 12 दिन में यदि अपने को संपर्क करना है तो प्रतिदिन 44 या 45 मतदारों को हमको आने वाले दिन में संपर्क करना है। और पदवीधर का चुनाव ये सही अर्थों में हवा का चुनाव नहीं होता है। ये चुनाव किसका होता है तो वो नियोजन का चुनाव होता है, प्लानिंग का चुनाव होता है। और इस देश में प्लानिंग करने में और वो एग्जीक्यूट करने में मास्टर कोई होगा तो वो भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता है मित्रों। और इसके लिए आने वाले 12 दिन में अपने को ये सब काम करना है। आज इस बैठक समाप्त होने के बाद विधानसभा वाइज मतदाता की सूची जिला अध्यक्ष, जिला के इस चुनाव के प्रमुख, बाकी सब विधायक, बाकी सब प्रमुख पदाधिकारी, इनको सबको ये विधानसभा शाह
चुनाव की मतदार यादी जो है वो आप सबके हाथ में आ जाएगी और कल से आपको इस चुनाव के लिए पूरी तरह से संपर्क करना है। बाकी सोशल मीडिया है, बाकी इंफ्रास्ट्रक्चर है, उस व्यवस्था के लिए एक मुंबई में रचना बनाई गई है, उसकी बैठक को भी प्रारंभ हुआ है। लेकिन सही में चुनाव जो है, ये वार्ड और असेंबली में उधर वोटिंग होने वाला है। हर विधानसभा क्षेत्र में एक पोलिंग सेंटर है। आपको पोलिंग सेंटर कौन सा हर विधानसभा क्षेत्र में है उसकी यादी भी मिल जाएगी और अपने अपने चुनाव क्षेत्र में ये मतदार यादी का डिसेक्शन करके मतदार कौन कौन बने हैं, उनमें से उनकी क्या क्या स्थिति है, ये 7-8 दिन में हर एक को टच करके उसकी नियोजन करना और 26 जून को वो सभी मतदारों को मतदान केंद्र तक लेके जाना, ये सब हम लोगों की जिम्मेदारी है। आने वाले दिन में सही में तो आज से ही ये सभी बातों का प्लानिंग हम मुंबई करके भी करेंगे, हर जिला शाह, विधानसभा शाह, वार्ड शाह भी करेंगे और 26 जून को मतदान केंद्र में जाकर किरण शेलार जी के नाम के सामने 1 नंबर लिखकर भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार किरण शेलार जी को हम भारी बहुमतों से जिता के लाएंगे, ये संकल्प करते हुए और आने वाले दिन में ये सभी प्लानिंग इन डिटेल करते हुए ये काम हम सब मिलकर करेंगे, ये अपेक्षा व्यक्त करते हुए मेरे 2 शब्द समाप्त करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय किरीट सोमय्या जी, मधु जी, शायना जी को मंच पर आने की विनंती करता हूं। मी किरीटजींचं नाव घेतलं आहे, आपके समझ में आया होगा। पदवीधर में जो उभाटा के उम्मीदवार हैं एडवोकेट अनिल परब, उसके भ्रष्टाचार का महल तोड़ने काम किरीट जी ने किया, उसके गुरूर को तोड़ने काम 26 जून को हम किरण शेलार को जिताकर करने वाले हैं। माननीय किरीट जी से विनंती करता हूं, मधु जी, शायना जी कृपया मंच पर आए। किरीट जी आप आएंगे तो ऊर्जा मिलेगी आपको देख के। मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आपले उमेदवार किरण शेलारजी याने मुंबईतील ग्रॅज्युएटसाठी जो मॅनिफेस्टो तयार केला आहे, भारतीय जनता पार्टीचा जो युवकांसाठी मॅनिफेस्टो आहे ते प्रकाशित करण्यासाठी माननीय देवेंद्रजींना मी विनंती करत आहे। आमदार रमेश सिंह जी कहीं खड़े होंगे तो आगे बैठ जाए, कृपया उनको आसन दें। पदवीधरचे आपले उमेदवार किरण शेलार यांना शुभेच्छा दे, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो। एक छोटीशी गोष्ट राहिली आहे। बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आपल्या सगळ्यांचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस, मुंबईचे आपले अध्यक्ष आणि आपले मार्गदर्शक आशिषजी शेलार, आपल्या या निवडणुकीचे प्रमुख माझे मित्र अतुलजी भातखळकर, मंगलप्रभातजी लोढा, नार्वेकरजी आणि ज्यांना मी गेले 4 महिने फॉर्म द्या फॉर्म द्या फॉर्म द्या असं करून छळत होतो, असे सगळे आपले भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, आमदार
नगरसेवक आणि पदाधिकारी, एखादी व्यक्ती जेव्हा आशीर्वाद मागायचा असतो तेव्हा आपल्या इष्टदेवतेच्या समोर उभी राहते. आज मी कार्यकर्ता रूपी इष्टदेवतेच्या समोर उभा आहे की जी इलेक्शन मी लढायला जाणार आहे, जी माझ्या आयुष्यातली पहिली राजकीय निवडणूक आहे, तिला तुम्ही यश द्यावं, प्रेम द्यावं, आपलेपणाने काम करावं, अशी प्रार्थना घेऊन मी आज या ठिकाणी उभा आहे. म्हणून मी म्हटलं की मी माझ्या आज इष्टदेवतेच्या समोर उभा आहे. ही निवडणूक माझ्यासाठी महत्वाची आहेच आहे, पण गांभीर्याने विचार केला तर लक्षात येतं की ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या दृष्टीने सुद्धा तितकीच महत्वाची आहे. कारण ही निवडणूक महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाचा पोत बदलणार आहे, दिशा बदलणार आहे. आत्मविश्वास भाषणातला नाहीये, हा आत्मविश्वास आपण सगळ्यांनी केलेल्या नोंदणीतून आलेला आहे. आज अतुलजींनी जो नोंदणीचा आकडा सांगितला, मी 100% आणि हमखास सांगू शकतो की यातले 60%हून अधिक नोंदणी ही भारतीय जनता पक्षाची आहे. ही जागा आपली आहे, ही जागा आपण कुणाला तरी ठेवायला दिली आणि त्यांनी ती जागा मुंबईच्या भाषेत सांगायचं तर ढापली. आज आपल्याला ती परत मिळवायची आहे. मित्रांनो, माझी सगळी कारकीर्द ही एका कार्यकर्त्याची आहे. वरळीच्या बीडीडी चाळीत माझा जन्म झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी मी त्या ठिकाणी जोडला गेलो. इथे खूप सारे कार्यकर्ते आहेत जे मला किमान 20 वर्ष 25 वर्ष पत्रकार म्हणून किंवा संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना ओळखतात. स्वयंसेवक म्हणून, कार्यकर्ता म्हणून ही इलेक्शन आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचीच आहे. पण मला असं वाटतं की मुंबईसाठी ही इलेक्शन खूप महत्वाची आहे, ही निवडणूक खूप महत्वाची आहे. कारण मुंबई ही काय कुणा एका कुटुंबाच्या बापजाद्यांची दौलत नाही, ती सगळ्यांची आहे. ती कष्टकऱ्यांची आहे, कामगारांची आहे, वेगवेगळ्या वर्गांची आहे. आणि मुंबईला आज जर खरंच काही हवं असेल तर मुंबईला मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांपासून धोरणात्मक निर्णयांपर्यंतच्या आमूलाग्र बदलांची गरज आहे. जे बदल, याची देही, याची डोळा आपल्याला पाहता येतील अशा प्रकारे बदल घडवून आणलेले देवेंद्रजी आपल्यासोबत आहेत. कोस्टल रोड असेल, अगदी वसई विरारपर्यंत जोडणी करण्यासाठी, म्हणजे मी जेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलतो तेव्हा ते सांगतात की त्यांचं विजन आहे की मुंबईच्या कुठल्याही टोकापासून कुठल्याही टोकाला 1 तासात जाता आलं पाहिजे. गुंतवणूक असेल, तो मुद्दा वारंवार मांडला जातो, पण त्याच्यापेक्षा मुंबईकरांचं जीवन सोपं करण्याच्या दृष्टीने मुंबईकरांचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो आणि सगळ्या जगातून लोक मुंबईत येतात, ते रोजगार शोधण्यासाठी येतात. महाराष्ट्रातूनही लोक येतात. आणि दरवर्षी आपल्यासमोर एक प्रश्न उभा असतो की मला रोजगार कुठे मिळणार. मित्रांनो, ही समस्या नाहीये, हे आव्हान आहे. हे आव्हान आहे कारण दरवर्षी इतक्या मोठ्या संख्येने तरुण परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत असतात आणि त्यांना रोजगार हवा असतो. तशी अपेक्षा ठेवणं काही चूक नाही. पण एक छोटा गॅप जो मला दिसतो तो आहे की मुंबई हे स्किल असणाऱ्या माणसाला काम देणारं शहर आहे, रोजगार देणारं शहर आहे. तो गॅप मोठ्या प्रमाणावर मिटून काढण्याची गरज आहे असं मला वाटतं. मुंबईकरांच्या आरोग्याचेही मोठे प्रश्न आहेत. पायाभूत सुविधांचे तर आहेतच आहेत. आमदार हा आमदार असतो आणि मुंबईचा आमदार हा मुंबईचा आमदारच असला पाहिजे. त्याने त्याच्या गेल्या 30 वर्षात जी मंडळी या आमदारकीचं लोकप्रतिनिधित्व विधानसभेत करत होती तिथे मुंबईचे प्रश्न त्यांनी किती मांडले हा प्रश्न आपण विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर काही केल्या शोधून सापडत नाही. काही लोकांना तर ते व्यक्ती कोण होती हे नावही आठवत नाही. कारण मुंबईचं प्रतिनिधित्व झालेलंच नाहीये. आपल्याला ही जागा जिंकायची आहे, ती मुंबईचं उत्तम प्रतिनिधित्व देण्यासाठी जिंकायची आहे, पदवीधरांसाठी जिंकायची आहे. पदवीधरांमध्ये
केवळ तरुण नाही आहेत, तर 85 वर्षाची व्यक्ती जी पदवीधर आहे आणि मतदानासाठी आपल्याला बाहेर सुद्धा येऊ शकते अशी आहे. मी खूप लांब भाषण करत नाही. मला असं वाटतं की ही निवडणूक आपल्या मतदाराला साद घालून बाहेर काढण्याची निवडणूक आहे. आपल्या सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या आयुष्याचं आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या समोर आलेली प्रत्येक लढाई अवघड होती. आपण त्यांचा वारसा सांगतो, आपण त्यांचा पराक्रमाचा वारसा सांगतो, आपण त्यांचा आदर्श घेतो, प्रेरणा घेतो. त्या सगळ्या लढायांचं नीट निरीक्षण केलं तर एकच गोष्ट देवेंद्रजी लक्षात येते, आशिषजी लक्षात येते, ती म्हणजे लढाई प्रत्येक अवघड असली तर ती अत्यंत नियोजन पद्धतीने लढलेली आहे. छोट्या छोट्या त्यांच्या मावळ्याने, सरदाराने, लढणाऱ्या माणसाने स्वतःची भूमिका योग्य प्रकारे निवडून ती पार पाडलेली आहे. मला असं वाटतं की ही निवडणूक जर आपल्याला जिंकायची असेल तर पहिली फेज तर आपण जिंकलेली आहे, पण दुसरी फेज जी आपल्या मतदाराला, आपल्या हक्काच्या मतदाराला बाहेर काढून जिंकायची आहे, ती जर छत्रपतींच्या कार्यपद्धतीचं आपण अनुकरण केलं तर मला नाही वाटत ही इलेक्शन आपल्याला, या निवडणुकीत आपल्याला कोणी हरू शकतं. एवढंच बोलून मी माझं भाषण थांबवतो. आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की या निवडणुकीत आपल्या पक्षासाठी, आपल्या विजयासाठी भरपूर कष्ट करूया. मला साथ द्या, मदत करा. धन्यवाद. धन्यवाद किरणजी. बंदे में है दम. मुंबई आमचीच या संकल्पनेतून ग्रॅज्युएट, शिक्षक, सिनेट याच्या वोटरची रजिस्ट्रेशन आपण केली पाहिजे आणि तो विषय ज्यांनी धरून ठेवला आमच्या सर्वांचे लाडके मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजींनी, त्यांना विनंती करतो आम्हाला संबोधित करावं. आजच्या या संकल्प मेळाव्याला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंचावर उपस्थित आपले कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढाजी, या निवडणुकीतले आपले उमेदवार किरण शेलारजी, या निवडणुकीतील संचालन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकरजी, मंचावरील सर्वच आमदार, मान्यवर, पदाधिकारी, उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू भगिनी. खरं तर देवेंद्रजी, रंगशारदाचा हे नाट्यगृह हे देवेंद्रजी कालपासून फिरता रंगमंच झालाय. काल संध्याकाळी एका पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होता. आज सकाळी एका पक्षाचा पदाधिकारी मेळावा होता आणि आज संध्याकाळी ह्या सगळ्यांचा समारोप करायला आपल्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा. ही निवडणूक मुंबई पदवीधरांची निवडणूक आहे आणि या मेळाव्याचं नाव विजय संकल्प मेळावा हे आपण ठरवून त्या ठिकाणी दिलेलं आहे. या निवडणुकीत आपले उमेदवार किरण शेलार आहेत. किरण शेलार हे उमेदवार यासाठी आहेत कारण ते विचाराने संघ विचाराचे पक्के आहेत. गिरण गावामध्ये ज्यांचा जन्म आहे आणि मुंबईतल्या चाळींमध्ये असलेल्या मातीतला खेळ खेळणारा हा एक खेळाडू आहे.
सुशिक्षित आहे, सुदृढ आहे, सुबुद्ध आहे, प्रज्ञावंत आहे, विचारवंत आहे, लेखक आहे. पण यावेळेला देवेंद्रजींना मी अजून एका गोष्टीसाठी मांडलं की उमेदवारी बरोबर त्यांनी किरण शेलार यांना यासाठी दिली. शेलार आहेत म्हणून नाही म्हणत आहे मी, मी विचार करत होतो की बाबा मी सांगितल्यामुळे दिली असेल देवेंद्रजींनी. पण देवेंद्रजींनी हिरा शोधताना बरोबर किरण शेलार नावाचा हिरा शोधला. तो अशा भागातून निवडला ज्या भागाचं नाव वरळी विधानसभा क्षेत्र आहे. आणि मग माझी ट्यूबलाईट पेटली की होय खरंय. काही दिवसांपूर्वी प्रवीणजी बातम्या येतच होत्या, अनिल परब आणि युवा सेनेमध्ये संघर्ष आहे. युवा सेनेने केलेली नोंदणी अनिल परब यांना मतं द्यायला तयार नाहीये. मग युवा सेनेच्या म्हणजे उभाटाच्या युवा सेनेच्या मतदार नोंदणीचा प्रमुख म्हणून असलेला जबाबदारी हे वरळीच्या आता काही काळ राहिलेल्या आमदाराकडे आहे. आणि मग वरळीच्या आमदाराने केलेल्या युवा सेनेच्या माध्यमातून केलेल्या नोंदणीचा आज पहिला गौप्यस्फोट मी करतोय. सर्व मतं ही किरण शेलार यांनाच पडणार आहे आणि त्यांच्यामध्ये दुपळी त्या ठिकाणी पडणार. आणि त्यामुळे विजयाचं गणित एका टप्प्याने सोपं होत चाललंय. या निवडणुकीतले मुद्दे पण स्पष्ट आहेत. तसा मॅनिफेस्टो आता रिलीज केलाय देवेंद्रजींच्या हस्ते, त्या आपल्याला त्याची प्रत मिळेल, आपण वाचा. आणि मग या सगळ्या निवडणुकीमधले मुद्दे किरण शेलार यांनी आणि आम्ही सगळ्यांनी बसून काही आश्वासनं अतुलजी दिली आहेत. पदवीधरांशी संवाद साधण्याचा ही प्लॅटफॉर्म आपण करू. पदवीधरांचे प्रश्न मुंबईत मांडण्याची भूमिका असणारं वक्तृत्व आणि त्या पद्धतीचा संवाद किरण शेलार करतील. आमच्या जेवढा युवती महिला या कामावर जाणाऱ्या प्रतिनिधी आहेत, मतदार आहेत, त्यांना वर्क प्लेसमध्ये असलेल्या हॅरेसमेंटच्या विषयामध्ये आवश्यक त्या कायद्यानुसार असलेल्या एस्टॅब्लिशमेंट कमिट्या आम्ही करू. आमच्या माता भगिनी ज्या पदवीधर आहेत, सरकारी नोकरीत तर आहेच, पण देवेंद्रजी आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदीजींनी आमच्या ज्या माता भगिनी गरोदर असतील आणि कामावर जाणाऱ्या असतील त्यांना हक्काची सुट्टी वाढवली आहे. ते खाजगी एस्टॅब्लिशमेंटमध्ये सुद्धा आमचा हा प्रतिनिधी निवडून आल्यावर त्यांना ती सूट आणि सोय देण्याचं काम करणार आहे. आमच्या पदवीधरांना नोकऱ्या मिळण्याआधी माननीय मोदीजींनी अजून एक सोय केली आहे. नोकरी द्यायची तर लेखी परीक्षेवर द्यायची. तोंडी परीक्षेमधला जो गडबड घोटाळा असतो तो बाजूला काढून थेट नोकरीमध्ये लेखी परीक्षा याचा आग्रह किरण शेलार ठेवणार आहेत. आमचा पदवीधर युवक खेळाची मैदानं वाचवू पाहतोय, त्याची लढाई किरण शेलार लढणार आहेत. सांस्कृतिक मुंबईची खरी ओळख ही सभागृहामध्ये तर मांडूच, पण प्रत्यक्षामध्ये मुंबईच्या गल्लोगल्ली त्या ठिकाणी मुंबई स्तरावर एक मोठा सांस्कृतिक महोत्सव करणार आहेत. मुंबईच्या प्रत्यक्ष शहराच्या व्यवस्थापनामध्ये बीएमसी, एमएमआरडी, एमएसआरडीसी, अन्य जेवढ्या ऑथॉरिटीज आहेत त्यामध्ये पदवीधरांची सहभागिता वाढवण्याचं काम करणार आहेत. औद्योगिक त्या ठिकाणी नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची लढाई लढणार आहेत. असे असंख्य मुद्दे घेऊन किरण शेलार आमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीत उभे आहेत. मी रंगमंच फिरता म्हटल्यानंतर कालचं सभागृहातलं इथलं भाषण जेव्हा उभाटा सेनेचं मी पाहिलं तर त्यावेळेला ह्याच्यातला एकही मुद्दा
आम्ही मुंबईकरांसाठी, मुंबईच्या पदवीधरांसाठी, युवकांसाठी, युवतींसाठी, महिलांसाठी, भगिनींसाठी आम्ही काय करणार आहोत याचा साधा उल्लेखही नव्हता. आणि म्हणून किरण शेलार यांची उमेदवारी ही मजबूत ठरते याचं कारण एक तरुण भारतचा संपादक असलेला तरुण स्वयंसेवक कार्यकर्ता चळवळीतला व्यक्ती विधान परिषदेपर्यंत आपला आवाज पोहोचवणार आहे. आणि म्हणून त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी मजबूत आपण त्या ठिकाणी बघतो आहोत. आणि मग कालच्या मेळाव्यामध्ये उभाटा सेनेच्या उद्धवजी म्हणाले, खरं तर मला हे बोलायचं नव्हतं देवेंद्रजी, आम्हाला पूर्ण फोकस या पदवीधरांच्या निवडणुकीच्या विषयात करायचा आहे. पण आजकाल उद्धवजींचं भाषण म्हणजे केळीचं झाड लावायचं आणि त्याला रताळं किती आली ते विचारायचं. अरे मेळावा पदवीधरांच्या निवडणुकीसाठी आहे आणि त्यांनी चर्चा काश्मीरसाठी केली आणि म्हणे काश्मीरमध्ये अतिरेक्याने हल्ला केला. वाईट आहे, दुःखदायक आहे, कोणाचाही मृत्यू दुःखदायक आहे. पण उद्धवजी तुमचं भाषण संपेपर्यंत तुम्हाला लक्षातच आलं नाही आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आहेत, त्यांनी त्या आतंकवाद्यांचा खात्मा करण्याचं काम तुमचं भाषण पूर्ण होते आम्ही केलं. तुमचा कंठशोष होण्याआधी त्या अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. ही भारतीय जनता पार्टी आहे. आणि मग आम्हाला प्रश्न विचारला त्यांनी, अब की बार वाले कुठे गेले? अब की बार वाले बघा समोर आहेत, हा हे समोर बसले आहेत. आणि अब की बार वाले लोकांनी आशीर्वाद दिला म्हणून तुम्ही टीव्ही बंद केला असेल, कारण तुम्हाला त्रास झाला असेल. सेवक म्हणून, प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी पंतप्रधानपदी बसवलंय. पण माझा महाराष्ट्र विकास आघाडीने उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही आम्ही कुठे आहेत विचारताय, पण आता लोक तुम्हाला विचारतायत तुम्ही कुठे आहात, तोंड कुठे लपवताय. याचं कारण आजकाल उद्धवजी किंवा त्या ठिकाणी नाना पाटोले, पवार साहेब, देवेंद्रजी खुल्या कार्यक्रमात जायलाच तयार नाही आहेत. कारण जिथे जातील तिकडे आता माझ्या माता भगिनी उभ्या राहतात. महिना 8,500 रुपये देणार होते कुठे आहे? अकाउंटवर 1 लाख देणार होते कुठे आहेत? आणि म्हणून काय बोलले जरा जोराने काय बघा. आणि म्हणून यांना तोंड लपवायची वेळ आली आहे. टकाटक 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 टकाटक. मोदी साहेब आले सेवक म्हणून, पहिल्या दिवशी फाईलवर सही केली, माझ्या शेतकऱ्यांना मदत मी त्या ठिकाणी करतोय, पटापट पटापट पटापट. मग आम्हाला कशाला विचारता आम्ही कुठे आहोत? आणि त्यामुळे उद्धवजी या सगळ्या गोष्टीत वेळ घालवू नका. आज सकाळी मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला आणि मुद्दामून तर मी वाक्य लिहून आणलंय. राज ठाकरे असं म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे. अर्ध खरं आहे. अर्ध खरं यासाठी आहे कारण राज ठाकरेजी जे म्हणाले त्यामध्ये उद्धवजींना, जरा शांतता ठेवा मागे, उद्धवजींना मराठी माणसाने तर केव्हाच नाकारलंय. आणि मराठी माणसाच्या मनात राग यासाठी आहे कारण उद्धवजी तुम्ही जे मतांसाठी लांगुलचारण करणाऱ्या माहीम मधल्या याकूब मेमनच्या इमारतीत सुद्धा राहणाऱ्या विशिष्ट वर्गाच्या लोकांना सेना भवनामध्ये बोलवून
झालं गेलं विसरून जा म्हणत होतात. आज तर कमालच झाले प्रवीण. आदित्य ठाकरेजींचा वाढदिवस आहे, त्यांचं अभिष्ट चिंतन. पण एबीपी मध्ये बातमी फिरते, त्या ठिकाणी त्या बातमीमध्ये सांगितलंय स्पष्टपणे, आदित्यजींचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कडकडून मिठी मारली. कोणी? तुम्हाला माहिती आहे, आपण कोणाच्या विरोधात नाही, पण कडकडून त्यांनी मिठी मारली आणि दिलं काय माहितीये? शाल घातली आणि सांगितलं, आमच्या मतावर तुम्ही निवडून आलात आदित्य ठाकरे, तुम्हाला शुभेच्छा. कडकडून मिठी मारली आणि हातामध्ये तलवार नंग्या दिल्या. नंगी तलवार मारायला कोणाला? या मुंबईतल्या मुंबईकराला, सर्वधर्मीय मराठी माणसाला, हिंदू माणसावर तलवार उगारण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे तलवार दिली असेल तरी त्यांनी समजून घ्यावं, या हिंदू, मराठी आणि मुंबईकर माणसाच्या आड आणि तुमचा वार झेलण्यासाठी भाजपचा हा कार्यकर्ता समोर असेल, तुमचा वार खाली जाईल. आणि म्हणून मराठी माणसाचा राग आहे, म्हणून मुंबईकरांचा राग आहे. मला जास्त वेळ बोलायचं नाहीये, पण एक विषय फक्त मी मांडतोय. देवेंद्रजी, मी खूप पेपर सकाळपासून बघितले, एकाच पेपरला छोटीशी बातमी होती. आता आमच्या पत्रकार मित्रांवर मी आलोचना, टीका करणार नाही, कारण ते आपलेच मित्र आहेत, कधी कधी विरोधात काम करतात, ठीक आहे, पण तरी ते आपलेच मित्र आहेत. एकाच वर्तमानपत्रामध्ये मला बातमी कळाली की काही आरोपींनी, ज्यांना सेशन्स कोर्टाने जामीन नाकारला होता, ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन घ्यायला गेले. तो सुद्धा जामीन अपील म्हणून नाकारताना मुंबई उच्च न्यायालयातील त्या ठिकाणी असलेले 2 आपले न्यायाधीश A.S. गडकरी आणि श्याम चांडक यांनी त्यांची निरीक्षणं नोंदवून एक निकाल दिला. विषय गंभीर आहे मित्रांनो, आणि उद्धवजींना हा सवाल आहे. ज्या वेळेला सप्टेंबर 2022 मध्ये PFI नावाच्या एका आतंकवादी संघटनेवर बंदी घालताना, त्या ठिकाणी मालेगाव मध्यच्या भागातील कार्यालयाचं उद्घाटन करताना काही आतंकवादी विचारांची मंडळी एकत्र जमली आणि दुष्प्रचार करून भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचं काम आणि मुस्लिम समाजातील युवकांचं माती भडकवून या सरकार आणि देशाच्या विरोधात भडकवण्याचं काम जे आरोपी करत होते, त्याला बंदीनंतर ATSच्या लोकांनी पकडलं. आणि ATSच्या लोकांनी पकडून संपूर्णपणे त्या ठिकाणी पुरावे गोळा केले. आरोप काय? मुस्लिमांची माती भडकावावी. आरोप काय? भाषांमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करावी. आरोप काय? कटकारस्थान करावं. आरोप काय? तर कटकारस्थान कोणाविरुद्ध करावं? तर देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी करावं. खरं तर त्याही काळात PFI वर जेव्हा अमितभाईंनी, नरेंद्रभाईंनी बंदी घातली तेव्हा मी सगळा पेपर बघत होतो. उद्धवजींनी त्याचं कुठेच स्वागत केलं नाही, पण जाऊ द्या. सेशन कोर्टाने बेल नाकारला. उच्च न्यायालयामध्ये मुंबईच्या गेले. फक्त 2 पॅरेग्राफ मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण हे तुम्ही कार्यकर्त्यांना मी ह्याच्यासाठी सांगतोय, कारण त्यांचं विजन काय तुम्ही लक्षात घ्या. मग आजच्या या निवडणुकीत आपल्या विजनवर काम का करायचं आहे हे मी वेगळं सांगायची गरज पडणार नाही. आणि मी इंग्लिशमध्ये यासाठी वाचतोय कारण मी केवळ न्यायालयाची ती प्रत आणलेली आहे. पेरोजल ऑफ मटेरियल एव्हिडन्स ऑन रेकॉर्ड क्लिअरली इंडिकेट्स, मुंबई उच्च न्यायालय म्हणते, दॅट द अपीलंट्स म्हणजे आरोपी एंटर्ड इनटू अ वाईड स्प्रेड कॉन्स्पिरसी टू गिव्ह अल्टिमेट इफेक्ट. कशाला इफेक्ट द्यायचा होता त्यांना? अल्टिमेट इफेक्ट टू द व्हिजन 2047 डॉक्युमेंट. या सगळ्यांनी एक व्हिजन बनवलंय
2047 मोदीजींनी विजन बनवलंय 2047 विकसित भारत. आणि या सगळ्या मंडळींनी विजन बनवलंय द रोल ऑफ अपीलंट्स आर interconnected and inseparable as far as the allegation of conspiracy under section 121A of IPC is concerned. Perusal of Vision 2047 document indicates that it is a sinister plot designed to transform, यांचा Vision 2047 काय? Designed to transform India into an Islamic state. By adopting all possible methods mentioned therein, it is a conspiracy to commit act perpetrated by the appellants, that is accused, pursuant to their conspiracy amounts to conspire to overawe or to attempt a wage war against government of India. As far as contentions of the learned counsel appearing for the accused number 2, that the conspiracy to achieve the object of Vision 2047 is distant and too far is concerned, पुढे जज म्हणतात की त्यांना जो इस्लामिक भारत करायचा आहे त्याला 2047 पर्यंत वेळ का लागेल. टेकिंग इन टू कन्सिडरेशन द ट्रॉपिकल अँड जिओग्राफिकल वास्टनेस ऑफ इंडिया टू ब्रिंग द सेड ऍक्ट इन रियालिटी, इट मे टेक दॅट मच पिरियड, may be calculated by the accused persons, and therefore it may be the reason that they have termed their document as Vision 2047. शरिया लाने देश चालला पाहिजे, इस्लामिक राष्ट्र झालं पाहिजे. आम्ही इस्लामच्या विरोधी नाही आहोत, मुसलमान विरोधी नाही आहोत, देशभक्तांच्या बाजूने आहोत. पण या देशाचं अस्तित्व संपवण्याच्या भूमिका घेणाऱ्या लोकांच्या विरोधात छाती फोड ठेवून आम्ही समोर उभे राहणारे भारतीय जनता पक्षाची लोक आहोत. आणि ही निवडणूक सुद्धा का महत्वाची आहे, कारण उद्धवजी ते अन्य सगळ्या मंडळी कडकडून मिठ्या मारून नंग्या तलवारी यांच्याकडनं घेत आहेत. त्यांना PFI वरची बंदी बरोबर आहे हे सांगण्याची हिंमत ठेवत नाहीये. आणि मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी विकसित भारताचं 2047 पर्यंतचं स्वप्न घेऊन जाणारी मंडळी आहेत. आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यामधला एक शिलेदार किरण शेलारांच्या रूपाने आपल्याला विधान परिषदेत पाठवायचं. आणि म्हणून 3 टप्प्यामधली निवडणूक, पहिला टप्पा आपण जिंकलोत, मतदार नोंदणीत आपण जिंकलोत. आता प्रत्येक कार्यकर्त्याने 25 मतदारांची जबाबदारी घेऊन त्यांच्याशी संपर्क करणं हे आठवड्याभरात आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे असलेल्या 25 मतदारांना निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी यशस्वी पूर्ण करायची आहे. मी आज तुम्हाला साथ घालतोय की मोदीजींच्या 2047च्या विकसित भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आणि PFI आणि त्याच्या समर्थक असलेल्या पक्षाच्या विजन 2047 ला समाप्त बरखास्त करण्यासाठी दोन्ही हात वर करून किरण शेलार यांना आश्वासन द्या, समर्थन द्या, साथ द्या आणि आपली जबाबदारी पूर्ण करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आशीष जी. कैप्टन तमिल सेल्वम जी देवेंद्र जी का स्वागत करने के लिए पुष्पहार लाए. ये विजय के संकल्प की शुभकामनाओं के लिए है. आप सबकी हंसी बता रही है कि कोई भी कार्यक्रम इसके बगैर अधूरा है. देवेंद्र जी संघर्ष करो, देवेंद्र जी संघर्ष करो. हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो. या संकल्प मेळाव्यात विजयाचा संकल्प, विजयाचा मंत्र. काही महिला भगिनी हे उभे आहेत, त्यांना विनंती करतो कृपया आसन ग्रहण करावं. पुढे यावं ताई, पवार ताई. माननीय देवेंद्र जी.
शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्री राम, भारत माता की, भारत माता की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या विजय संकल्प मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलारजी, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, आपले लोकप्रिय उमेदवार किरण शेलारजी, प्रवीण दरेकरजी, अतुल भातखळकरजी, सुनील राणेजी, योगेश सागरजी, कालिदास कोळंबकरजी, अमित साटमजी, गोपाळ शेट्टीजी, मनोज कोटकजी, भाई गिरकरजी, तमिल सेल्वनजी, विद्याताई ठाकूर, मनीषाताई चौधरी, परागभाई शाह, राजन सिंगजी, निलेश राणेजी, मिहिर कोटेचाजी, पराग अळवणीजी, भारतीताई लवेकर, प्रसाद लाडजी, प्रकाश मेहताजी, राज पुरोहितजी, मधु चव्हाणजी, संजय उपाध्यायजी, या ठिकाणी उपस्थित किरीट सोमय्याजी, शायनाजी, सर्वच उपस्थित प्रमुख पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आपले अध्यक्ष शेलारजींचं भाषण ऐकल्यानंतर आपण उमेदवार शेलार का निवडला हे आपल्या लक्षात आलंच असेल। जिथे आशिष शेलारजी त्या ठिकाणी विजय पक्का आहे। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, किरण शेलार यांच्यासारखा एक अतिशय तरुण आणि संघर्षातनं उभा राहिलेला, ज्याला संघर्षही समजतो, संघटनही समजतं आणि विचारांची बैठक पक्की आहे, अशा प्रकारचा एक युवा उमेदवार आपल्याला मिळाला। मगाशी आशिषजींनी त्यांचं वर्णन केलं। मुंबईच्या चाळीमध्ये जन्मलेला पक्का मुंबईकर म्हणजे किरण शेलार, आजही ज्याचे माता पिता मुंबईच्या बीडीडी चाळीतच राहतात असा किरण शेलार, सामान्य मुंबईकरांचे दुःख आणि त्यांच्या संवेदना समजणारा असा उमेदवार म्हणजे किरण शेलार। आणि त्याच वेळी विचारांची मांडणी अतिशय पक्की असलेला किरण शेलार, की जो खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रवादाच्या विचारातनं तयार होत होत विविध प्रकारची परिवारातली कामं करत, विविध जबाबदाऱ्या सांभाळत, पत्रकार म्हणून काम करत असताना, वेगवेगळ्या संधी असताना देखील तरुण भारत चालवायचा सांगितल्यानंतर संपादक म्हणून अतिशय यशस्वीपणे तरुण भारत चालवत आपली मतं, आपले विचार हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणारे किरण शेलार, खरं म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या गोष्टीचा आनंद झाला पाहिजे की अगदी आपल्यातलाच एक कार्यकर्ता आज उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे लढतोय। आणि मला विश्वास आहे की या लढाईमध्ये कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील। खरं म्हणजे मुंबई भारतीय जनता पक्षाचं आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांचं मी विशेष अभिनंदन करू इच्छितो की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीला तुमच्यामुळे मुंबईमध्ये महाविकास आघाडीपेक्षा 2 लाख मतं जास्त मिळाली। महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने 2 लाख मतं कमी मिळाली, पण मुंबईकरांनी मात्र त्या ठिकाणी एकूण जर आपण गणित बघितलं
तर महायुतीला मुंबईकरांनी 26 लाख मतं दिली आणि महाविकास आघाडीला 24 लाख मतं दिली, म्हणजे 2 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली. ही गोष्ट खरी आहे की निवडणुकांमध्ये शेवटी कधी कधी अरिथमॅटिक वेगळं होतं आणि ते वेगळं अरिथमॅटिक झाल्यामुळे आपल्या 2 जागा आल्या, त्यांच्या 4 जागा आल्या. पण त्यांच्या 4 जागा कुठून आल्या हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल, मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही. आमच्या मुंबईमध्ये असलेल्या 4 पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही. त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर लक्षात येईल, गेले 4 महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, गेले 4 महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष 1.5 वर्ष ज्यांच्याकरता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवरनं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं, केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे. पण हे विधानसभेतही चालणार नाही, हे महानगरपालिकेतही चालणार नाही आणि हे विधान परिषदेतही चालणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे, मुंबईकरांनी हे दाखवून दिलंय की मुंबईकरांचा विश्वास हा केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजींवर आहे आणि भरभरून मतं आपल्याला मिळाली आहेत. अन्यथा वरळी सारख्या मतदारसंघामध्ये केवळ 6,000चा लीड हा शिवसेनेला मिळणं, की ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच, पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता 2 अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले, त्या ठिकाणी केवळ 6,000 मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे. हे क्लिअर इंडिकेटर आहे, हे थर्मामीटर आहे, टेम्परेचर कुठे आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाहीये. महाराष्ट्रातही पॉलिटिकल अर्थमॅटिक थोडं आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे, पण मतांमध्ये कुठेही कमतरता आलेली नाही. आपल्याला 43.6% आहे, त्यांना 43.9% आहे. 0.30 एवढा टक्का हा डिफरन्स आहे आणि तेवढ्या डिफरन्समुळे आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच जागा त्या जागांना मुकावं लागलं आणि आपल्याला त्यांना एक विजय मिळाला अशा प्रकारचा आभास त्यांना तयार करता आलाय. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 13 जागा आपल्या अशा आहेत भारतीय जनता पक्षाच्या, 13 जागा की ज्या 4% पेक्षा कमी मतांनी आपण हरलो आहोत. 2,000, 4,000, 9,000, 16,000 अशा जागा हरलेलो आहोत. पण ठीक आहे, हार जीत ही होत असते. जो जिंकला त्याला शुभेच्छा आहेत. आपल्याला अटलजींनी सांगितलं होतं, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं विचलित मैं, जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही. जे मिळालं ते घेऊन पुढे जाणारे लोक आपण आहोत आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या पक्षाला एकेकाळी हिणवलं होतं की पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2, त्या पक्षाच्या नेत्यांनी रेकॉर्ड केला आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर 3ऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे आपले मोदीजी आहेत. कधी कधी मेरिटमध्ये पास होणारा मुलगा हा डिस्टिंक्शन घेऊन 75-80% मिळाले तरी देखील लोकांना असं वाटतं मेरिटचा मुलगा होता आणि जो 35% पास होत होता त्याला 40% मिळाले तर लोक त्याची हत्तीवरनं वरात काढू लागलेली आहेत. अरे बाबा, या देशामध्ये संपूर्ण इंडिया आघाडी मिळून संपूर्ण इंडिया आघाडी जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा एकट्या मोदीजींच्या नेतृत्वातल्या भाजपला मिळाल्या. आणि जे मी सांगितलं की आपली लढाई
ही इंडिया आघाडीशी नव्हती, आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी आपण इंडिया आघाडीशी हारलेलो नाही, त्या ठिकाणी फेक नरेटिव्हमुळे आपण कमी पडलोय. देशभरामध्ये 76 जागा अशा आहेत, 76 की ज्या जागा अतिशय कमी फरकाने आपण त्या ठिकाणी हरलो. कारण हा जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता, संविधान बदलणार, जी कधीही आपली मनशाही नव्हती, असूही शकत नाही, करताही येत नाही. किंबहुना संविधानाला संपूर्ण देशात लागू करणारे नरेंद्र मोदीजी होते. 75 वर्ष भारताचं संविधान हे जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हतं, ते जम्मू काश्मीरमध्ये देखील लागू करणारे मोदीजी होते. पण तरी देखील एक फेक नरेटिव्ह तयार केला आणि यावेळेस फेक नरेटिव्ह फॅक्टरीला आपण कदाचित सोशल मीडियावर तेवढ्या ताकदीनं उत्तर देऊ शकलो नाही किंवा त्याचं एवढं डॅमेज होत आहे हे आपल्या लक्षात आलं नाही. आणि त्याचा एक परिणाम आपल्याला हा दिसला की ज्यातनं या 76 सीटा किंवा महाराष्ट्रातल्या 13 सीटा ही आपण कमी मतांनी, कमी फरकाने हारलो. त्यामुळे काही लोक त्या ठिकाणी डमरू वाजवत आहेत, काही लोक छात्या बडवत आहेत आनंदाने. त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो की फेक नरेटिव्ह एकदा चालतो, तो काही वारंवार चालत नाही. वी विल बाउन्स बॅक. इन महाराष्ट्रामध्ये येस वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट. पूर्ण ताकदीने आणि मुंबईच्या निकालाचं तर आशिषजी विश्लेषण केल्यानंतर मी आज सांगतो, विधानसभेतही आपण मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक कधी येऊ दे, कधी महानगरपालिकेवर मुंबईच्या आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच. मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं की विपरीत परिस्थिती आणि फेक नरेटिव्ह मध्ये देखील आम्ही आमचा गड राखू शकतो. आणि म्हणून आता मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचं काम हे मुंबईमध्ये खालपर्यंत रुळलंय, ते खालपर्यंत गेलंय. आता आपल्याला चिंता करण्याचं कारण नाहीये. पण हे सगळं होत असताना एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की शेवटी निवडणुकीमध्ये कॉम्प्लेसन्सी असणं, आपण जिंकणारच आहोत, मग थोडं कमी काम केलं तर चालतं, अशा प्रकारची भावना तयार होणं किंवा काही चमकेश नेते तयार होणं, या गोष्टी जिंकलो तरी आणि हारलो तरी टाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला विश्वास आहे, बघा खरं सांगतो, नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पारख कधी होते, ती तेव्हा होते जेव्हा आपण जागा हारतो. जिंकतो त्यावेळेस पारख होत नाही. जेव्हा आपण हारतो त्यावेळी खरी पारख त्यांची होत असते. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे 2019ला जेव्हा सरकार गेलं, सगळे पूर्ण विजय मिळवून देखील सरकार गेलं, त्याही वेळेस अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची पारख झाली. आताही देशात तर आपण सरकार बनवलं, अनेक राज्यांमध्ये बनवलं. म्हणजे शेवटी बघा आपली परिस्थिती मान्सून सारखीच आहे. जिथे पाऊस पाहिजे तिथे थोडा कमी पडलाय, पण जिथे अपेक्षा नव्हती त्या ओरिसामध्ये पाऊस पडला. आणि काय पाऊस पडला बघा, डायरेक्ट. मध्य प्रदेश तर आहेच, ते आपलं काय की, पण ओरिसा आहे, आंध्र प्रदेशमध्ये ठीक आहे चंद्राबाबूंच्या नेतृत्वात असेल, पण चंद्राबाबूंच्या नेतृत्वाला ज्या क्षणी भाजपची जोड मिळाली त्या क्षणी उलट झालं. उलट फेर कशाला म्हणतात,
देशात झालं तो उलटफेर नाही आहे. आंध्र प्रदेशात जे झालं तो उलटफेर आहे. आपण बघितलं असेल देशाच्या 4 राज्यांमध्ये अपेक्षा अनुरूप आपला निकाल आलेला आहे. 4 राज्यात केवळ. त्या 4 राज्यात अपेक्षा अनुरूप जर निकाल आला असता तर मला असं वाटतं की छात्या बडवणारे वेगळ्या प्रकारे छात्या बडवत आपल्याला दिसले असते. पण मला असं वाटतं की इतिहासातनं नेहमी शिकायचं असतं. त्यात रमून बसायचं नसतं. इतिहासातनं शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं. आणि शिकून पुढे जाण्याची पहिली संधी कुठली? ती पहिली संधी ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सीचं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. आपण ज्यांना श्रद्धांजली दिली ते मधु देवळेकरजी याच मतदारसंघातनं मुंबईच्या पदवीधर मतदारसंघातनं भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. आपला हक्काचा मतदारसंघ हा मुंबई पदवीधर मतदारसंघ होता. कालांतराने तो आपण आपल्या मित्रपक्षांना दिला. ठीक आहे, मित्र होते, मित्रांना दिला. पण आता गोल्डन अपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी आहे जे आपलं आहे ते आपल्याकडे परत आणण्याची सुवर्ण संधी आहे. आणि मला या गोष्टीचा विश्वास आहे कारण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सगळ्यात महत्वाचं काही असेल तर नोंदणी असते. आणि मी कार्यकर्त्यांचं आणि आमदारांचं मनापासनं पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन की यावेळी मनावर घेऊन गेले वर्षभर ताकदीनं आपण नोंदणीला मागे लागलो. गेल्या 4-5 महिन्यात तर अतिशय चांगली नोंदणी केली. मी आज नावं घेणार नाही, पण काही आमदारांनी तर अतिशय उत्कृष्ट किंवा काही पदाधिकाऱ्यांनी देखील अतिशय उत्कृष्ट नोंदणी ही त्या ठिकाणी केली. त्यामुळे नोंदणीच्या लढाईमध्ये पहिली लढाई आपण जिंकलो. आज या मतदारसंघामध्ये सर्वाधिक नोंदणी ही भारतीय जनता पक्षाची आहे. पण नुसती नोंदणी असून चालणार नाही. नोंदणी झाली आणि आपण प्रयत्नपूर्वक जी नोंदणी केली आहे ही काही रस्त्यावर बसून केलेली नोंदणी नाही आहे. विचारपूर्वक कुठे केली पाहिजे, कोणाची केली पाहिजे अशा प्रकारे केलेली ती नोंदणी आहे. त्यामुळे तो मतदार हा जर पोलिंग स्टेशनवर गेला तर पहिला क्रमांक आपल्यालाच देणार आहे. पण त्याच्यामध्ये रायडर काय आहे? पोलिंग स्टेशनवर गेला तर ते असतं ना इन्शुरन्स, त्याच्या खाली एक रायडर असतं. तुम्हाला हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल, पण खाली एक रायडर असतं. तसं यातलं रायडर काय आहे? यातलं रायडर आहे त्याला पोलिंग स्टेशनपर्यंत नेणं. सुट्टीचा दिवस नाही, त्यात शिकला सवरलेला मतदार. शिकला सवरलेला चांगलाच असतो, पण कधी कधी आपल्याला उदासीनता पण दिसते. ठीक आहे, मी नाही दिलं मत तर काय होईल. त्याच्यामुळे त्याला विनंती करून पोलिंग स्टेशनपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता हा जो काही फेज आहे या फेजमध्ये आपल्याला विधानसभा क्षेत्रशः यादी मिळाली आहे. ती वॉर्डशः यादी होईल. मनावर घेऊन मगाशी जे प्लॅनिंग सांगितलं की 25 मतांच्या मागे एक कार्यकर्ता किंवा जे काही प्लॅनिंग ठरेल आपलं, त्या प्लॅनिंगमध्ये आपली जबाबदारी निभावणं. आणि तुमच्यापैकी जर एखाद्याला जबाबदारी मिळाली नाही तर तुम्ही ती मागून घ्या. आशिषजींना मागा, अतुलजींना मागा, किरणजींना मागा, आमदारांना मागा, कोणालाही मागा, पण मागून घ्या. ही निवडणूक मनावरही घ्यायची आहे आणि डोक्यावरही घ्यायची आहे. निवडणूक जर मनावर आणि डोक्यावर घेतली तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे इतके क्षमतावान आणि इतके ताकदवर आहेत की एवढी क्षमता आणि एवढी ताकद दुसऱ्या कोणाची नाही. हे मी अनेक निवडणुकांमध्ये अनुभवलेलं आहे. फक्त आपला प्रॉब्लेम काय आहे? आपला प्रॉब्लेम मला कोणीतरी सांगितलं तर मी करेन. नितीनजी नेहमी पडायचे सेल्फ स्टार्ट इंजिन. ते सेल्फ स्टार्ट इंजिन या निवडणुकीमध्ये सुरू करा. कारण मी सांगतो, फेक नरेटिव्हचे 12 वाजवायचे असतील, हा
हा एका विधान परिषदेचा विजय असणार आहे. त्यांनी काही सरकार बदलतं, काही वेगळं होतं किंवा सरकारमध्ये खूप ऍडिशन होतं असं नाही आहे. पण हा विजय फेक नरेटिव्ह मात्र या ठिकाणी पूर्णपणे संपेल आणि फेक नरेटिव्हचा पराजय करण्याकरता हा विजय अत्यंत आवश्यक आहे. मुंबईमध्ये एक नवीन वाटचाल, एक नवीन इतिहास आपल्याला या विजयातनं घडवायचा आहे आणि भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निवडून आणू शकते अशा प्रकारचा नरेटिव्ह हा या ठिकाणी आपल्याला इस्टॅब्लिश करायचा आहे. आणि म्हणून मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही, पण मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपला जो मॅनिफेस्टो आहे तो त्या मॅनिफेस्टोला त्याच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्याला पाठीमागे लागून आपल्या पोलिंग स्टेशनला आणणे, एवढं काम जर आपण केलं तर मला निश्चित विश्वास आहे की पुन्हा एकदा अनेक वर्षांच्या नंतर, कारण आपण लढवलीच नाही, त्यामुळे अनेक वर्षांच्या नंतर मुंबई पदवीधर मतदारसंघातला आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल. आमचे तमिळ सेल्वन दरवेळी हार घेऊन येतात, एवढा मोठा हार. मी त्यांना सांगतो की असा हार तुम्ही तयार ठेवा, आपण जेव्हा जिंकू तेव्हा तो हार घालू. आता जिंकतपर्यंत हार नाही, फुलं नाही. आता सगळ्यांना काम करायचं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार हा पुन्हा एकदा आपण सगळे मिळून निवडून आणू, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्र जी. दोस्तों, चंद सीटें क्या जीत गए, मोदी को जालीदार टोपी पहनाने का वो सपना देख रहे हैं, उनके हौसलों को पस्त करने का ये मौका मुंबई के कार्यकर्ताओं का है. और इसके लिए उस पवित्र जगह पर जहां पर भारतीय जनता पार्टी की स्थापना हुई, वहां पर देवेंद्र जी की उपस्थिति में संकल्प लेकर हम घोषणा करते हैं कि हमको दिया हुआ टारगेट 25 ग्रेजुएट्स को मिलने का टारगेट हम पूरा भी करेंगे और 26 को उनका मतदान भी कराएंगे और यहां पर दोनों हमारे उम्मीदवार को विजयी करने का संकल्प हम करते हैं. राष्ट्रगान के लिए अपने स्थान पर हम खड़े होंगे. राष्ट्रगान के पश्चात सभी आमदारों की बैठक रिसेप्शन के बाहर जो हॉल है उसमें रखी गई है. धन्यवाद. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता के, भारत माता के. बहुत धन्यवाद. कार्यक्रम समाप्त.